राधानगरी तालुक्यातील कौलव इथं संत शिरोमणी बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या गजरात भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भक्तिमय वातावरणात पालखीचं कौलवमधून हसूरकडे प्रस्थान झालं। हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला। ठिकठिकाणी पालखीचं फुलांच्या पायघड्या तसंच पुष्पवृष्टी करत गावोगावी स्वागत करण्यात आलं। राधानगरी तालुक्यातील कौलव गावात गेल्या 6 दिवसांपासून संत बाळूमामा यांची पालखी आणि मानाची बकरी मोठ्या श्रद्धेने आणली होती। गावातील हनुमान चौकात संत बाळूमामा, मुळे महाराज आणि विठू माऊली यांच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। दररोज सकाळी काकड आरती तर सायंकाळी महाआरती, भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता। सलग 5 दिवस 5,000हून अधिक भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। आज सकाळी 10 वाजता कौलवमधून पालखीची सांगता झाली आणि पालखी हसूरच्या दिशेनं जाण्यास मिरवणुकीनं सुरुवात झाली आणि गावात उत्साहाला उधाण आलं। भंडाऱ्याची उधळण करत महिला, पुरुष, युवक आणि लहान मुलं मोठ्या संख्येनं या पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। डॉल्बीच्या तालावर बाळूमामांची भक्तिगीतं वाजत असताना युवक महिलांनी बेभान होऊन नृत्य केलं। पालखी मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि फुलांच्या पायघड्या घालून मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं। ठिकठिकाणी अन्नदात्यांकडून पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। कौलवहून निघालेली पालखी घोटवडे, भोगावती, परिते आणि राशिवडे गावांच्या वेशीवरून जल्लोषात हसूर इथं दाखल झाली। संत बाळूमामांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। या पालखी सोहळ्यात तब्बल 1 टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली आहे। सुमारे 10,000हून अधिक भाविक यावेळी सहभागी झाले होते। कौलव ग्रामस्थांनी एकजुटीनं नामस्मरण करत पायी चालत दिंडीत सहभाग घेतला।